नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या वर्धा, यवतमाळ, नांदेड रेल्वे लाईनच्या अपडेटमध्ये. या अपडेटमध्ये मी तुम्हाला रेमंडच्या मागचे जेवढे पण काम सुरू आहे त्याची अपडेट मी देणार आहो. तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. कारण की मी याच्या 2 दिवसानंतरच म्हणजे उद्याच्या म्हणजे परवाला येणारा जो अपडेट आहे, जो अपडेटवाला व्हिडिओ आहे तो खूप इम्पोर्टंट आहे. म्हणून त्या अपडेटवाल्या व्हिडिओसाठी तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. आता मित्रांनो चला अपडेटकडे जाऊया. आता तुम्हाला हे जे दिसत आहे, जे नाल्या दिसत आहे साईडला, त्या नाल्यातून पाणी जाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि त्यानंतर ते जे अर्थवर्कचं जे काम आहे, हे पूर्ण पहाडला खोदून, ह्या पहाडला पूर्ण तोडून ते समोर जाणार आहे. तर मित्रांनो, हे अपडेट आत्तापर्यंत कोणी दिले नाही, तरी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, अशाच पुढील येणाऱ्या अपडेटसाठी. आता मित्रांनो, चला आपण ह्या पूर्ण अपडेटला चांगल्याने मी तुम्हाला समजून सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे जे मी तुम्हाला म्हटलं होतं, की जे समोरचा जो पहाड आहे, तो पूर्ण कापण्यात येणार. तर हाच तो पहाड जो कापण्यात येत आहे. आता तुम्ही इथे बघू शकता या क्लिपमध्ये, की पूर्ण तिथे अर्थवर्कचं काम सुरू आहे आणि हा जो पहाड आहे, या पहाडला किमान 2 हफ्ते तरी लागू शकते पूर्ण खतम करण्यासाठी. मी 1 हफ्त्यानंतर वापस इथे एक वेळा व्हिडिओची ट्राय करील, की तिथे एक व्हिडिओ काढून आता ते तुमच्यावर डिपेंड करते, की तुम्हाला तिचा व्हिडिओ पाहिजे हवा आहे की नाही. ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता 1 हफ्त्यानंतर, की तुम्हाला समोर व्हिडिओ पाहिजे की नाही. मित्रांनो, कम से कम की तिथे 5 ते 6 तर ट्रक होते जे काम करत होता. हा जो तुम्हाला रोड दिसतो हा बंद करण्यात आलेला आहे. रोडच्या साईडने सुरू केलेला आहे तसा तर. पण हा जो रोड कोणचा? आता तुम्ही ओळखला नसेल तर मी तुम्हाला एक वेळा सांगतो हा रोड कोणचा. जो आपला दारवाला आपला जे डी-मार्टवाला रोड नाही का? आर्नी रोड. आर्नी रोडला जे कनेक्ट करतो ना, ते तो रोड म्हणजे जो बायपास आहे तोच तो रोड आहे. त्या रोडपासला बंद करण्यात आला आणि साइडने तो रोड सुरू केला. आता तुम्ही बघू शकता इथून ना त्याच्या आता ह्या रोडची जी जागा आहे तिथे त्या रोड पासच्या खाली ते फाउंडेशनचं वर्क सुरू आहे एका ब्रिजसाठी. ह्या ब्रिजला पण 2 हफ्ते लागेल फाउंडेशनचं वर्क कंप्लीट होऊन तिथं ब्रिज उभं व्हायसाठी. तर 2 हफ्त्यात तिथं ब्रिज कंप्लीट होऊनच जाणार. आणि त्याच्यानंतर हा जो ब्रिज कनेक्ट होणार त्यावाल्या ब्रिजसोबत. जे तिथे कनेक्शनचं पण काम सुरू आहे. ते लोखंडचे ते मोठे-मोठे हे ठेवण्यात येत आहे. ते कनेक्ट होऊन पण जाणार आणि त्याच्यानंतर हे जे ब्रिज कनेक्ट होणार त्यावाल्या ब्रिजसोबत. आता त्यावाल्या ब्रिजचं काम कसं झालं, कुठं झालं हे मी नेक्स्ट क्लिपमध्ये तुम्हाला दाखवतो. त्या ब्रिजचं तरी पूर्ण कामच कंप्लीट झालेलं आहे. पूर्ण काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हे जे खालून ह्या जागेवरून पूर्ण खालून ट्रेन जाणार. असं मी तुम्हाला म्हटलं ह्या ब्रिजचं ऑलमोस्ट पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे. हे लोखंडाचे जे मोठे-मोठे रडर्स असतात ना, तेच ठेवायचं काम आता बाकी आहे. खरं म्हणजे सांगू मित्रांनो, खूप स्पीडमध्ये आपल्या यवतमाळच्या रेल्वेचं काम सुरू आहे आणि 2 वर्ष सर्व लोकं तेच म्हणत आहे. 2 वर्षात ट्रेन येणार, 2 वर्षात ट्रेन येणार. तर तुम्हाला खूप वाटत असेल हा टाईम. पण जी कामाची स्पीड जी आहे, ती ग्राउंड लेव्हलवर जी कामाची स्पीड सुरू आहे, ते बघून तर खरंच 2 वर्षात तर नक्कीच हा कंप्लीट होणार आणि 2 वर्ष काहून लागत आहे इतका टाईम, तर याची अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार. कारण की तो जो अपडेट आहे ना, खूप इम्पोर्टंट अपडेट जो राहणार आहे, जो पुढच्या व्हिडिओत येणार आहे. ठीक आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेलला खरंच विसरू नका. आता हे बघा, ह्या अपडेटचं जसं मी तुम्हाला म्हटलंच होतं, की काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ना, हा जो ब्रिज कनेक्ट होणार त्या ब्रिजसोबत आणि तो ब्रिज होणार दुसऱ्या ब्रिजसोबत कनेक्ट म्हणजे ते ब्रिज नाही पिल्लर म्हणू शकतो आपण त्याला आणि जे समोर तुम्हाला जी जागा दिसते ना, ते तिकडं. तर तिकडे बनत आहे आपलं यवतमाळचं रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनचं काम जे आता तुम्ही म्हणसाल, की रेल्वे स्टेशनची कामची अपडेट काय? रेल्वे स्टेशनच्या कामची जी अपडेट आहे, ते तसं तर बोलू तर ते आहे फक्त तिथे जी साफ-सफाई सुरू आहे. जी जागाची खालची साफ-सफाई सुरू आहे, जे लेव्हलिंगचे काम सुरू आहे इन शॉर्ट. समोर दिसतंय तिकडनं ट्रॅक्टर येत आहे तिकडेच. कम से कम इथून 300 मीटर समोर लेव्हलिंगचं काम सुरू आहे. लेव्हलिंगचं काम झाल्यानंतर तिथे रेल्वेचं ते फाउंडेशन वगैरे रेल्वे स्टेशनचं फाउंडेशन वगैरे ठेवण्यात येणार आणि जे लोकं म्हणत आहात ना, की तिथे क्वार्टर वगैरे आहे. हां, तर मित्रांनो क्वार्टरचे जे काम आहे त्याची पण अपडेट ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहो. क्वार्टरचं जे काम आहे ते ऑलमोस्ट कंप्लीट आहे. त्याच्या समोरचा जे तुम्हाला क्वार्टर दिसतंय ना, ते काम ते वाला क्वार्टर सोडून त्याच्या अलावा बाकी सर्व क्वार्टर कंप्लीट झालेले आहे. ऑलमोस्ट कंप्लीट. बस फर्निचर म्हणजे कलरिंग वगैरे असेल, ते फर्निचर वगैरे असतं ते बेसिक काम ते बाकी आहे. ते काम तरी म्हणजे नंतर आरामात तरी होऊनच जाणार. सध्या तिथे ते कर्मचारी जे असतात, जे काम करणारे ते लोकं तिथे थांबून आहे. तर मित्रांनो बघा, आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इतकी तरी इन्फॉर्मेशन दिली, की जे रेल्वे स्टेशनपासून तर ते आपल्या जे त्या सेक्शनपर्यंत रेमंडच्या मागच्या सेक्शनपर्यंत पुढची जी अपडेट राहणार आहेत ना, ते आपल्या पेट्रोल पंपपासून जो घाट सेक्शन आहे, तो पूर्ण कव्हर करणारी खूप मस्त इन्फॉर्मेशन आहे. इन्फॉर्मेशनला बिलकुल मिस नका करू. त्याची मी तुम्हाला झलक दाखवून देतो ह्या एंडिंगमध्ये. ठीक आहे.